नमस्कार मंडळी, मी बनवणार आहे ताज्या हिरव्या मटारचे कटलेट आणि जिरा राईस। त्यासाठी हिरव्या ताजा मटार, मिरची, लसूण, आलं, जिरे, भरपूर सारी कोथिंबीर मिक्सरला ओबडधोबड वाटून घेतली। त्यात थोडे पोहे भिजवून घालायचे। एक छोटा उकडलेला बटाटा कुस्करून घालायचा। मीठ, हिंग, हळद, ओवा व 2 चमचे बेसन पीठ घालून बाइंडिंगसाठी सारे एकत्र करून छोटे छोटे गोल चपटे कटलेट तयार करून घ्यायचे। पॅनमध्ये तेल गरम करून रव्यात कटलेट घोळवून छान कटलेट शालो फ्राय करून घ्यायचे। इकडे जिरा राईस करण्यासाठी कढईत थोडे तेल, थोडं तूप घातलं। दालचिनीचा तुकडा, लाल मिरची, तेजपत्त्याचं 1 पान घालून छान असं गरम होऊ दिलं। भरपूर जिरे घालून फोडणी करून घेतली। भात घालायचा आणि थोडंसं मीठ घालून छान हलवून भात घ्यायचा आणि थोडंसं झाकून ठेवायचा। झाला आपला जिरा राईस बनून तयार। हा जिरा राईस करायला अगदी पटकन होतो आणि कोणालाही हा जिरा राईस बनवायला येतो। भरपूर सारी कोथिंबीर घालून रेडी झाला आपला जिरा राईस खाण्यासाठी। कटलेटही छान शालो फ्राय तयार झाले। व्हिडिओ आवडल्यास नक्की